नमस्कार मंडळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिलेला आहे. म्हणजे येत्या 30 मे पासून ते पुन्हा एकदा उपोषण आंदोलन करणार आहेत. त्यामुळे अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत. त्यातच आता भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न घेतला. मात्र मनोज जरांगे पाटील हे उपोषणावरती पूर्णपणे ठाम आहेत. अशातच आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. राधाकृष्ण विखे पाटील प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची प्रसाद लाड हे भेट घेणार आहेत. याची कल्पना मला त्यांनी आधीच दिली होती. त्यानंतर सरकारने जी सकारात्मक भूमिका घेऊन काही निर्णय घेतले आहेत त्याची कल्पना प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिली असावी. मात्र प्रसाद लाड व मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये काय चर्चा झाली याच्याशी अजून मी सविस्तरपणे मला पूर्णपणे माहिती मिळाली नाही व त्या संदर्भात मी प्रसाद लाड यांच्याशी देखील बोललेलो नाही. त्यामुळे मी प्रसाद लाड यांच्याशी बोलून पुढचा निर्णय सांगेन व त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलणे हे महत्त्वाचे ठरेल असं देखील राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्या खरंच मागण्या सरकारने मान्य केलेल्या आहेत का काय अशा चर्चांना आता राज्यामध्ये चांगलंच उधाण आलेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.